हाय, शुभ सकाळ सर्वांना। तर आज आहे मी अजून माहेरीच, बाकी सर्व गेलेले आहेत। फक्त मी आणि बहीण थांबलेलो आहे। तर आम्ही पण आज निघणार आहे। तर त्याच्या अगोदर म्हटलं यात्रेमुळे आम्हाला जास्त फिरता आलं नाही। तर आता आपण कुठं निघालेलो आहे सांग। आमच्या घराजवळ एक मानगंगा नदी आहे, तिथं आम्ही चाललेलो आहे। पाणी किती आले बघायला। एप्रिल महिना आहे आणि नदीला खूप पाणी आलेलं आहे, आणि ते बघायसाठी चाललेलो आहे। मी पाठीमागे आली होती, बंधारा दाखवला होता, पण शेतातला दाखवला होता। आता तीच नदी इकडे खाली आलेली आहे आणि त्याच्यावर पण बंधारा आहे। तर आता आम्ही तिकडे चाललो आहे, खूप भरलेला आहे गच्च बंधारा। तर भेटूया आपण तिथे गेल्यानंतर। चलो बंधारा देखने के लिए। माझ्या बहिणीचा मुलगा आहे प्रसन्न खरमाटे। प्रसन्न खरमाटे खरं तो प्रसन्न आहे, नावातच प्रसन्न आहे। चल येत आहेस का आमच्या बरोबर बंधारा बघायला? हा चल चल। तर ही जी आता आम्ही आहे ही आमची वस्ती आहे। पाठीमागच्या पण तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिलेलं असेल। हे दाखवते इकडून असं। तर ही जी आहेत बघा, ही घरे आहेत। चुलती आई आणि गेट जे दिसत आहे नारळाचं झाड, ते आईचं घर आहे। तर तिथूनच आता आम्ही निघालेलो आहे। हे पण चुलत चुलते वगैरे यांची घरे आहेत। ही वस्तीच आहे, गावापासून 1.5-2 किलोमीटर अंतरावर। तर इथून सुद्धा तुम्ही बघू शकता नदी। आता इतका फुल बंधारा झालेला आहे आणि आता तुम्हाला जवळ गेल्यावर तिथून पण व्ह्यू दाखवते कसा आहे ती। खूप सुंदर, म्हणजे आता उन्हाळा आहे तरी सुद्धा नदीला पाणी असल्यामुळे वारं हवा, म्हणजे गरमी इकडे आता सध्या जाणवत नाही अजिबात। अतिशय सुंदर वातावरण झालेलं आहे। जसं जवळ जाईल तसं तुम्हाला दिसेल अतिशय नदी म्हणजे भरलेली आहे। आम्ही पोहायला जाणार होतो पण खूप पाणी खोल आहे। काल मुलं पोहून आली नदीच्या किनारी। तर गावाकडचं खरंच वातावरण खूप छान असतं। इकडून आम्ही गेलो असतो आपण, पण जबर चल इकडूनच जाऊया। तर आता आम्ही इथून पण जातो, शॉर्टकट जवळून आहे। तुम्ही बघू शकता आता सध्या तर आम्ही ह्या घराचं, हे बघा आमचं हे घर इकडे वस्ती 7-8 घरे आहेत। हा इकडे पण ही बघा अशी घरे आहेत, ह्या बाजूनी पण। आणि इथून उभं राहिलो ना की हे बघा आमची नदी दिसते, मानगंगा नदी। इकडे जनावरांसाठी असं थोडंसं घास गवत वगैरे असं केलेलं आहे। नदीच्या कडेला शेती असल्यामुळे जनावरांना जी सगळी जनावरं म्हणजे गायी वगैरे आहेत ते रानात नेत नाहीत, तर जवळच्या जवळ जनावरांना खायला भेटावं म्हणून जवळ घराच्या शेती असेल तिथे जनावरांच्यासाठीच खायला केलं जातं। तर तुम्ही बघू शकता आणि वारं बघू शकता, हे लक्षात येईल तुम्हाला झाडाचं हे कसं हालत आहे, सगळी झाडं वगैरे। नदीला पाणी असल्यामुळे ना वारं खूप सुटलेलं आहे। इकडची तुम्ही पिके जरी बघितली ना तर हे बघा वाऱ्याचा किती हे आहे, असा खूप वारा आहे। म्हणजे सिटीतल्या पेक्षा, किंवा मी साताऱ्यात असते तर साताऱ्यातल्या पेक्षा इकडे गावाला दरवर्षी खूप उष्णता असते। पण आता नदीला पाणी असल्यामुळे तुम्ही बघू शकता, हे बघा आता आम्ही नदीच्या खूप जवळ आलेलो आहे आणि नदी खूप भरून वाहत आहे। खरं आम्ही आता आल्यानंतर पोहण्याचा आनंद घेणार होतो, पण सगळी म्हणजे आता वस्तीवली किंवा आमचे आई वडील म्हटले की नको, नदी खूप खोल आहे, म्हणजे फुल भरलेले आहे त्यामुळे। आणि काय झालेलं आहे, जागोजागी बंधारे असल्यामुळे पाणी अडवलंय आणि त्यामुळे काय झालंय, फुल नदीच्या पात्रामध्ये पाणी तुम्हाला दिसेल। तर आता आणखी जवळ जाऊन तुम्हाला मी दाखवते। झालं वाऱ्याचं बघाल तर तुम्ही, हे बघा झाड कसं हालत आहे। नदीच्या ह्या दिशेने असं वारं सुटलेलं आहे, खूप छान वारं लागत आहे। तर इथून थोडासा उतार आहे, उतारावरून उतरायला लागत आहे। आणि खरं सांगते म्हणजे इकडे आल्यावर जसजसं आपण नदीच्या जवळ येऊ ना तसा तुम्हाला पाण्याचा आवाज ऐकायला येईल, कारण बंधाऱ्यावरून पाणी पडत आहे। तर इथं ही जी जागा दिसत आहे ना, पूर्वी इथे खूप मोठं वडाचं झाड होतं आणि मग आम्ही नदीला आलो की आंघोळ करायचो, नदीमध्ये पोहायचो, पुन्हा त्या वडाच्या पारंब्याबरोबर झोके खेळायचो। म्हणजे इतकं छान बालपण आम्ही एन्जॉय केलेलं आहे गावाकडं। ते दिवस आता पुन्हा नाही येणार। काही आपल्या म्हणजे आमच्या मुलांना पण तितकं एन्जॉय नाही करता येत।
तर आलेलो आहे आपण नदीच्या किनारी. तर ही बघा इथे हापसा, पाण्यात हापसा तुम्हाला दाखवते. जेव्हा लाईट नसेल काय नसेल तेव्हा ह्या हापशाचं आम्ही पाणी न्यायचो. आता तो हापसा असाच आहे. इथे ही बंधारा झाल्यामुळं ते हापशाचं हेच बदललेलं आहे, स्वरूपच बदललेलं आहे, बंद आहे. लय पाणी घे भरले फुलले. तर तुम्ही बघू शकाल किती छान नजारा आहे. पूर्वी तुम्हाला बंधाऱ्यावरचे व्हिडिओ बघायला भेटले होते, पण उंचावरून पाणी पडणारा बंधारा तुम्ही पाहिला असेल. उंचावरून पाणी पडत होतं, पण आता ही नदी पूर्ण भरलेली आहे, त्यामुळे पाणी पडताना त्याची उंची कमी दिसत आहे. तर तुम्ही सगळं बघू शकता नदीचं पात्र केवढं आहे आणि नदी किती फुल झालेली आहे. त्यामुळे ह्या नदीत पोहणं तसं लहान मुलांसाठी वगैरे धोकादायक आहे. त्यामुळे आम्ही आलो नाही पोहायला. जेव्हा पाणी कमी असतं तेव्हा आम्ही येऊन पोहतो या नदीमध्ये. पण आम्ही पोहायला लागलं की मुलं ही होणार नाहीत, ऐकणार नाही. तर ह्या नदीशी आमचं खूप लहानपणापासूनचं नातं आहे. ह्या नदीतच आमचं सगळं बालपण गेलेलं आहे. तर हे बघा इथून नेहमी म्हणजे माझे तुम्ही बघितले असतील बरेच शॉर्ट. तर हा आहे बंधारा आणि ह्या बाजूला इकडे खाली गेल्यानंतर पण एक बंधारा आहे. तो बंधारा अडवल्यामुळे इकडे पाणी हे झालेलं आहे, साठलेलं आहे आणि उंचावरून पडताना जास्त दिसत नाही कारण बंधारा भरलेला आहे. आणि मागे तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला असेल शेतातला व्हिडिओ, तर तीच नदी इकडे खाली आलेली आहे म्हणजे आईच्या घराकडे. तर ह्या नदीच्या पलीकडे सुद्धा माझ्या चुलत्यांची वगैरे शेती आहे, पाण्याची टाकी वगैरे दिसत आहे का इकडे, डाळिंबाची बाग आहे. तर ह्या नदीमुळे सगळ्यांचा दुष्काळही गेलेला आहे. खूप छान काय म्हणू आपण, ह्या नदीने सगळ्यांचा दुष्काळ हटवलेला आहे आणि सगळ्यांचं जीवन आता सुखमय होत आहे. शेतकऱ्यांचं गावाकडे शेतीवर सगळं अवलंबून असतं. तर पाण्याचा मंजूळ आवाज तुम्हाला ऐकायला येत असेल. आणि हे आमच्या स्वातीबाईचं चाललेलं आहे व्हिडिओ करायचं. आम्ही दोघीच आलेलो आहे. आता आमची सगळी भावाची वगैरे अजून पलीकडे जायला वगैरे जागा नाही आणि पाणी खूप असल्यामुळे आता तुम्हाला इथूनच मी दाखवत आहे जे दाखवता येईल तितकं. उन्हाळ्यात मार्च एप्रिलच्या ह्याच्यात एवढं नदीला पाणी म्हणजे खरंच म्हणजे हे आहे इथल्या लोकांसाठी. नाहीतर पिण्याच्या पाण्याचे सुद्धा भटकावं लागतं कुठं कुठं. अजूनही काही ठिकाणी आहे दुष्काळ, नदी सोडून जे पळशी खूप मोठं गाव आहे. त्यामुळे नदीच्या किनारी जर आहेत लोक त्यांचा पूर्ण दुष्काळ हटलेला आहे. पण जे लांब आहेत नदीपासून त्यांना थोडाफार अजून पाण्याचा प्रॉब्लेम आहे. तर हे बघा धुवा धुवा धुन तर इथे आहे माझ्या आईचं घर, हे चुलत भावाचं घर दिसत आहे. तर इथून आम्ही आता आलेलो आहे नदीकडे. तर तुम्ही माझे गेल्या महिन्यातले व्हिडिओ बघितले होते, ते होते शेतातले. वडिलांच्या शेताच्या किनारीच अगदी नदी आहे आणि तेव्हा ती बंधारा तिथं दरवाजा हे केलेले पाणी तिकडे खाली येतं ह्या नदीला आणि ही नदी आईच्या घरापासून अगदी जवळ आहे. तर ह्या नदीचं नाव आहे मानगंगा नदी. ही दहिवडीतून उगम पावते, सीतामाईचा डोंगर आहे त्या डोंगरातून आणि खाली मसवडच्या तिकडे राजेवाडीला ही जाऊन नदी, तिथे तलाव आहे, त्या तलावाला जाऊन मिळते. तर ही मानगंगा नदीचं पात्र एवढं मोठं आहे आणि तुम्हाला मी दाखवते ती नदी आता सध्या किती भरलेली आहे. किती सुंदर असं म्हणजे नदी वाटत नाही, समुद्र वाटत आहे, एवढी नदी खुल्ली झालेली आहे. आणि वारं तुम्ही बघत आहात, माझ्या केसावरून तुमच्या लक्षात येईल की वाऱ्याचं किती आहे. तर फुल नदी झालेली आहे. तर ह्या नदीमध्ये ना माझं बालपण, आमच्या अख्ख्या वस्तीचं बालपण ह्या नदीमध्ये गेलेलं आहे. आम्ही जेवण केलं की भांडी धुवायला इथं, आंघोळ घरी केली तरी धुणं धुवायला इथं, 2-2 वेळा घरी आंघोळ केली तरी नदीत येऊन पुन्हा दिवसभर आम्ही पोहायचो. तर आमच्या इथे कुठला स्विमिंग टँक किंवा काही नाही. लहान वर्षाच्या बाळापासून ह्या नदीत पोहायला शिकलेले आहेत. पण आता ह्या नदीचं स्वरूप खूप बदललेलं आहे. खूप मोठं ह्या नदीचं पात्र मोठंच आहे, पण बंधारा केल्यामुळे पाणी खूप आहे या नदीमध्ये. त्यामुळे लहान मुलांना सोडणं असं हे आहे. तर वारं आता इकडे उन्हाळा म्हणजे आता सध्या एप्रिल महिना चालू आहे, तरी तुम्ही बघू शकता नदीला पाणी किती आहे.
तर ही कृपा आमच्या गावातील मुलांची जी तरुण पिढी आहे ती पुढे आली. त्यांनी हे बंधाऱ्यासाठी सगळ्यांकडे म्हणजे मंत्र्यांकडे हे करून हे बंधारे मंजूर केले. त्यामुळे आणि त्याचबरोबर सगळ्यांनी खूप छान म्हणजे मंत्र्यांनी काय आमची पिढी जी सुशिक्षित बाहेर सर्व्हिसला आहेत तर त्यांच्या सगळ्यांच्या ह्याच्यात हे सुंदर असं बंधारे झाल्यामुळे सगळ्यांचं पळशी गावाचं दुष्काळ हटलेला आहे. आणि बघा तुम्ही तर किती सुंदर पाणी आहे. आता हे पाणी जूनपर्यंत असंच पाणी राहणार, कारण आता एप्रिल नंतर फक्त 1 महिना मे राहिलेला आहे आणि मे महिन्यापर्यंत हे पाणी नक्कीच ह्या नदीला असणार आहे. कारण लगेच एका महिन्यात ही नदी आटेल असं वाटत नाही. त्यामुळे खूप सुंदर वाटत आहे गावाला आल्यानंतर. हे एवढं सुंदर नजारा पाहायला मिळत आहे. आणि सिटीतल्यापेक्षा म्हणजे गावाकडे उष्णता जास्त असते म्हणतात, पण उलट चित्र आता झालेलं आहे. गावाकडे तुम्ही बघायला किती हवा आहे, आता छान नजारा आहे आणि खूप सुंदर वारं पण मोकळी हवा खूप सुंदर आहे. त्यामुळे खूप छान वाटतंय. आता व्हिडिओ मी नव्हते करणार, आम्हाला निघायचं हे झालेलं आहे, पण म्हटलं चला तेवढ्यात नाही आपण येऊया, कारण जवळच आहे नदी, तर येऊया आणि एक बनवूया तुमच्यासाठी घराच्या जवळ कशी वाटते नदी वगैरे. तर इकडे पण तुम्ही बघाल ह्या बाजूला बघा, तर इकडं हे जे घर दिसत आहे व्हिडिओमध्ये ते आहे आमच्या नंदेचं. काकूचा बंगला आहे, नारळाची झाडं वगैरे दिसत आहेत तिथं काकू यांचा बंगला आहे. म्हणजे जवळच वस्त्या आहेत ह्या दोन्ही, तर खूप जवळ आहे सगळं. आणि हिला माझ्या बहिणीला पण आजच्या नवीन ब्लॉगची सुरुवात बहीण पण करणार आहे. मोठा व्हिडिओ आज ती अपलोड करणार आहे, इथलाच आहे तो. त्यामुळे मग आम्ही आलो, म्हटलं कर चल बघ आता तुला जमतंय का, कारण एकही तिने मोठा व्हिडिओ अपलोड केलेला नाही. तर माझा व्हिडिओ कसा वाटला आणि तिने पण अपलोड केलेला व्हिडिओ नक्की पहा तिच्या चॅनलवर स्वाती माळवे याच्यावर जाऊन. तर चला भेटू आपण अशा छानशा व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.